हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू ॲश लाईक ओरा. आज मी तुमच्याशी अशा एका विषयावर बोलणार आहे जो कदाचित ना प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी येतो. तो म्हणजे ना एकटेपणा. कधी कधी असं वाटतं का फोनमध्ये खूप लोक आहेत पण बोलावंसं वाटतं तेव्हा कोणीच नाही. दिवसभर आपण सगळ्यांसमोर हसत असतो पण रात्री उशीवर डोकं ठेवताच मन विचारतं, मी इतका एकटा का वाटतोय किंवा एवढी एकटी का वाटते. मी आज तुम्हाला मोटिवेशन देण्यासाठी नाही बोलत, तर हे सांगण्यासाठी बोलते की एकटेपणा म्हणजे आयुष्य संपलं नाही. अनेकदा ते स्वतःला पुन्हा शोधण्याची सुरुवात असते. सुरुवातीला मला वाटायचं की एकटेपणाचं कारण लोक आहेत. कुणी सोडलं, कुणी दुर्लक्ष केलं, कुणी समजून घेतलं नाही. पण हळूहळू लक्षात आलं की सर्वात जास्त ना मी स्वतःपासूनच दूर गेले होते. आपण इतरांसाठी इतकं जगतो ना की स्वतःला विचारायला विसरतो, मला ना खरं काय हवं आहे. एक दिवस मी अशी शांत बसले होते. कुणाला मेसेज केला नाही, कुणाकडून अपेक्षा ठेवली नाही, फक्त मनाचा आवाज ऐकला. आणि मला जाणवलं दुःख कमी होत नाही कारण लोक नसतात. दुःख वाटतं कारण आपण ना स्वतःची साथ सोडतो. त्या दिवसापासून मी एक छोटी सवय सुरू केली. रोज सकाळी स्वतःला एकच वाक्य सांगायचे, आज मी कालपेक्षा थोडी मजबूत होणार. सुरुवातीला काही बदल झाला नाही, पण हळूहळू लक्षात आलं, मन शांत होऊ लागलं. एकटेपणा अजूनही होता, पण तो मला आता तोडत नव्हता, तो ना मला घडवत होता. आपण जेव्हा एकटे असतो ना तेव्हा आयुष्य आपल्याला दोन गोष्टी शिकवतं. एक, लोक कायमचे नसतात आणि स्वतःची किंमत ही इतरांच्या उपस्थितीवर ना बिलकुल ठरवू नये. खूप लोक आपल्याला सोडून जातात, काही कारण सांगतात, काही सांगतही नाही. पण एक गोष्ट खरी आहे, ज्याने स्वतःला पुन्हा उभं करायला शिकलं त्याला जगाची भीतीच राहत नाही. एकटेपणा स्वतःची काळजी घ्या, चहा शांतपणे प्या, चालायला जा, जुनी गाणी ऐका, डायरीत ना 2 ओळी लिहा. कारण हे छोटे छोटे क्षणच मनाला ना परत जिवंत करतात. लक्षात ठेवा, तुम्ही एकटे आहात म्हणून कुमकुवत नाही. कदाचित आयुष्य तुम्हाला थोड्या वेळ थांबायला सांगते आणि आता इतरांसाठी नाही, स्वतःसाठी जग असं सांगते. आणि खरं सांगू का, जेव्हा तुम्ही स्वतःची साथ द्यायला शिकता ना तेव्हा एकटेपणा हळूहळू शांततेत बदलत जातो. जर ना तुम्ही सध्या अशा काळातून जात असाल तर हे लक्षात ठेवा, रात्र कितीही लांब असली ना तर सकाळ मात्र येतेच. आणि आज तुम्ही जरी तुटलेले वाटत असाल तरी उद्या तुम्ही स्वतःलाच आश्चर्यचकित कराल, कारण तुम्ही पुन्हा उभे राहू शकता. हा व्लॉग आवडला असेल तर कमेंटमध्ये फक्त एक शब्द लिहा, मी उभा राहील. पुन्हा एकदा भेटून नवीन विचारासोबत. तोपर्यंत लाईक, शेअर, सबस्क्राईब. थँक्यू.